नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टर मधील पुढील मुद्दा तो म्हणजे शेअर्स. त्याचप्रमाणे शेअर संदर्भातील विविध कन्सेप्ट, त्यामध्ये एफव्ही म्हणजे फेस व्हॅल्यू, एमव्ही म्हणजे मार्केट व्हॅल्यू, शेअर होल्डर, स्टॉक एक्सचेंज, कंपॅरिझन ऑफ एफव्ही अँड एमव्ही यासारखे अनेक छोटे मुद्दे अभ्यासून त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 4.3 मधील एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील नवीन मुद्दा तो म्हणजे शेअर्स. तर शेअर्स म्हणजे नेमकं काय, त्याचं वर्णन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. टू एस्टॅब्लिश अ कंपनी, डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. पर्सन्स हू फॉर्म द कंपनी आर कॉल्ड प्रमोटर्स अँड द कंपनी इज कॉल्ड लिमिटेड कंपनी. म्हणजे एखादी कंपनी स्थापण्यासाठी इच्छुक, डिझायरिंग म्हणजे इच्छुक लोक जे आहेत ते एकत्र येतात आणि त्या कंपनीची स्थापना करतात. मग ते जे लोक असतात की जे येऊन कंपनी स्थापन करतात, इच्छुक लोक, त्यांना प्रमोटर्स असं म्हटलं जातं. आणि ती जी कंपनी असते त्या कंपनीला म्हटलं जातं लिमिटेड कंपनी किंवा कंपनी लिमिटेड. आता ही कंपनी उभी करण्यासाठी त्यांच्याकडे भाग भांडवल असेलच किंवा पूर्ण भांडवल त्यांच्याकडे असेलच असं नाही. कंपनी उभी करण्यासाठीचं जे भांडवल आहे ते भांडवल उभं करण्यासाठी शेअर्स ही संकल्पना पुढे आलेली आहे. शेअर म्हणजे नेमकं काय, तर शेअर इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. कॅपिटल म्हणजे कंपनी उभारण्यासाठी लागणारी जी अमाऊंट आहे त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. मग त्यातील छोटासा भाग जो आहे त्या भागाला शेअर असं म्हटलं जातं. ही शेअरची डेफिनेशन आहे. हे शेअर सर्टिफिकेट जे आहे, हे शेअर सर्टिफिकेट तयार करून कंपनी स्वतःच्या नावाने ती विकते आणि त्यातून पैसा उभा करून ती कंपनी उभी केली जाते. यामध्ये द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट विथ द अदर डिटेल्स इज कॉल्ड शेअर सर्टिफिकेट. मग या शेअर सर्टिफिकेटची प्रिंटिंग केली जाते. ही प्रिंटिंग कंपनीच्या सर्टिफिकेटवर केली जाते. त्याच्यामध्ये इतर कंपनीचे काही डिटेल्स जे असतील ते डिटेल्स त्याच्यावरती छापलेले असतात. आणि मग असा जो शेअर्स आहे तो शेअर्स बाजारामध्ये विकून त्यातून भांडवल उभा केलं जातं कंपनी उभी करण्यासाठी. आता ह्यामध्ये शेअर होल्डर कुणाला म्हणायचं, अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड एज शेअर होल्डर. म्हणजे जो व्यक्ती तो शेअर विकत घेतो त्याला शेअर होल्डर असं म्हटलं जातं. त्यानंतर अ शेअर होल्डर इज अ पार्ट ऑफ ओनर ऑफ द कंपनी इन द प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही ऑर सी होल्ड्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जेवढ्या प्रमाणामध्ये शेअर्स आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये तो कंपनीचा मालक असतो. त्यानंतर या शेअर्सची खरेदी किंवा विक्री जी आहे ती ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणाला स्टॉक एक्सचेंज किंवा मराठीमध्ये शेअर मार्केट असं म्हटलं जातं. शेअर बाजार असं म्हटलं जातं. द प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर टेक्स प्लेस इज कॉल्ड द स्टॉक एक्सचेंज. म्हणजे पहा, एखादी कंपनी उभी करण्यासाठी इच्छुक लोक एकत्र येऊन ती कंपनी उभी करतात. त्या लोकांना प्रोमोटर्स असं म्हटलं जातं आणि त्या कंपनीला लिमिटेड कंपनी असं म्हटलं जातं. कंपनी उभा करण्यासाठी लागणारं जे भांडवल आहे त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. आणि त्याचा काहीसा भाग, छोटंसं युनिट, त्याला शेअर असं म्हटलं जातं. ती जी शेअरची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ही त्या कंपनीच्या सर्टिफिकेटवरती छापली जाते. कंपनीचे इतर काही डिटेल्स त्या सर्टिफिकेटवर छापले जातात. त्याला शेअर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. आणि ते शेअर सर्टिफिकेट जी व्यक्ती खरेदी करेल त्याला शेअर होल्डर असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीकडे जेवढे शेअर्स आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये तो त्या कंपनीचा मालक असतो. आणि ही शेअरची खरेदी विक्री जी आहे ती खरेदी विक्री ज्या ठिकाणी पार पडते त्याला शेअर बाजार किंवा शेअर मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यूला शॉर्टकटमध्ये एफव्ही असं म्हटलं जातं. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. म्हणजे शेअरच्या सर्टिफिकेटवर छापलेल्या छापील किमतीला त्या शेअरची फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. फेस व्हॅल्यूलाच नॉमिनल व्हॅल्यू किंवा प्रिंटेड व्हॅल्यू किंवा पर व्हॅल्यू असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज नॉमिनल व्हॅल्यू और प्रिंटेड व्हॅल्यू और पर व्हॅल्यू.
पर हा शब्द लक्षात ठेवा, कारण पुढे आपल्याला तो ज्यावेळी आपण कंपॅरिझन करणार आहोत फेस व्हॅल्यूचं आणि मार्केट व्हॅल्यूचं, त्यावेळी आपल्याला पर हा शब्द आवश्यक असणार आहे. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय? द प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेस्ड इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. म्हणजे एखादा शेअर बाजारामध्ये ज्या किमतीला विकला किंवा खरेदी केला जातो त्या किमतीला त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू किंवा मराठीमध्ये बाजार भाव असं म्हटलं जातं. आता ही जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू ही कायमस्वरूपी चेंज होत राहते. इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली, म्हणजे ती सतत बदलत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे डिव्हिडंड, ज्याला लाभांश असं म्हटलं जातं. द पार्ट ऑफ अॅन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग द शेअर होल्डर्स इज कॉल्ड डिव्हिडंड, म्हणजे लाभांश. म्हणजे कंपनीचा वार्षिक जो नफा आहे तो नफा प्रत्येक शेअर होल्डरला त्याच्याकडील शेअरच्या प्रमाणामध्ये तो वाटला जातो. तो जो वाटलेला लाभांश किंवा नफा आहे त्याला डिव्हिडंड किंवा लाभांश असं म्हटलं जातं. त्यानंतर फॉर अ शेअर होल्डर द डिव्हिडंड इन्कम इज टॅक्स फ्री, म्हणजे हा जो डिव्हिडंड प्रत्येक शेअर होल्डरला मिळतो तो टॅक्स फ्री आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा यामध्ये आलेला आहे जो आपल्याला उदाहरणे सोडवताना लागणार आहे. द डिव्हिडंड इज ऑलवेज रेकॉन्ड ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. रेकॉन म्हणजे गणना करणे, कॅल्क्युलेट करणे. डिव्हिडंड हा नेहमी त्या शेअरच्या फेस व्हॅल्यूवरती म्हणजे छापील किमतीवरती, पर व्हॅल्यूवरती, ज्याला आपण नॉमिनल व्हॅल्यू असं देखील म्हटलेलं आहे, त्याच्यावरती शोधला जातो. त्यानंतर सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? म्हणजे गुंतवणूक जी आहे शेअरमध्ये, द अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस द शेअर्स इज कॉल्ड एज सम इन्व्हेस्टेड. म्हणजे जेवढी रक्कम शेअर खरेदीसाठी वापरली गेलेली आहे त्या रकमेला गुंतवलेली रक्कम किंवा एकूण गुंतवणूक किंवा सम इन्व्हेस्टेड असं आपण म्हणतो. त्यानंतर ही जी सम इन्व्हेस्टेड आहे त्याचा एक जनरलायझेशन केलेला फॉर्म्युला आपल्यासमोर असेल, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे 10 शेअर्स 20 रुपये बाजार भावाने जरी घेतलेले असतील तर एकूण 200 रुपये त्याला शेअर खरेदीसाठी लागलेले असतील, ती त्याची गुंतवणूक असणार आहे, तिला म्हटलं जातं सम इन्व्हेस्टेड. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. म्हणजे बाजार भाव आणि छापील किंमत यांची तुलना आहे, ती तुलना करण्यासाठी विशिष्ट शब्दांचा वापर केलेला असतो जो एक्झाम्पल सोडवताना आपल्याला आवश्यक असणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय पाहिलं पहा की ठराविक एका ध्येयानं प्रेरित झालेले लोक, इच्छुक लोक एकत्र येऊन एखादी कंपनी स्थापन करतात, त्यांना प्रमोटर्स असं म्हटलं जातं. त्या कंपनी उभारणीसाठी लागणारा जो एकूण पैसा आहे त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. एकूण भांडवल जे आहे त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. त्या कॅपिटलचा काही जो भाग आहे त्याला शेअर असं म्हटलं जातं. शेअरची व्हॅल्यू कंपनीच्या सर्टिफिकेटवरती ऑदर डिटेल्ससह प्रिंट केलेली असते, त्याला शेअर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. ते शेअर सर्टिफिकेट खरेदी करणाऱ्या व्यक्तीला शेअर होल्डर असं म्हटलं जातं. शेअरची खरेदी विक्री ज्या ठिकाणी होते त्याला स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक मार्केट किंवा मराठीमध्ये शेअर बाजार असं म्हटलं जातं. त्यानंतर फेस व्हॅल्यू म्हणजे त्या शेअर सर्टिफिकेटवरती त्या शेअरची छापलेली किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू, त्याला फेस व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यू किंवा प्रिंटेड व्हॅल्यू, प्रिंटेड प्राइस किंवा त्याला आणखी एक शब्द आहे पर व्हॅल्यू, हे शब्द वापरले जातात, परंतु आपण फेस व्हॅल्यू हा शब्द जास्तीत जास्त वापरणार आहोत. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू म्हणजे तो शेअर त्या शेअर बाजारामध्ये ज्या किमतीला खरेदी किंवा विक्री केला जातो त्याला आपण बाजारभाव असं म्हणणार आहोत, त्याला इंग्रजीमध्ये मार्केट व्हॅल्यू किंवा इन शॉर्ट मार्केट व्हॅल्यूला MV असं म्हटलं जातं. आता जर एखादी कंपनी नफ्यामध्ये असेल तर तो जो वार्षिक नफा आहे तो शेअर होल्डर्सला त्यांच्याकडील शेअरच्या प्रमाणामध्ये वाटला जातो. तो जो वाटलेला नफा आहे त्याला लाभांश असं म्हटलं जातं आणि लाभांश हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो. या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्या आपण उदाहरणे सोडवताना वापरणार आहोत. त्यानंतर
सम इन्व्हेस्टेड म्हणजे एखाद्या व्यक्तीने मार्केट व्हॅल्यू प्रमाणे काही शेअर्स खरेदी केलेले असतील तर त्या शेअर्सला खरेदी करण्यासाठी लागलेली जी रक्कम आहे त्याला सम इन्व्हेस्टमेंट किंवा त्याची एकूण गुंतवणूक असं म्हटलं जातं. त्याचा फॉर्म्युला आहे सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता अत्यंत महत्त्वाचा आपण मुद्दा पाहतो तो म्हणजे कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. आता पहिला जो प्रकार आहे, इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू देन इट इज सेड दॅट शेअर इज ॲट द प्रीमियम. जर बाजारभाव हा छापील किमतीपेक्षा जास्त असेल तर तो शेअर प्रीमियम वरती आहे असं म्हटलं जातं. हे शब्द लक्षात ठेवा कारण एक्झाम्पल सोडवताना आपल्याला हे आवश्यक आहे. सेकंड, इफ मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू देन द शेअर इज कॉल्ड एज ॲट पर व्हॅल्यू. म्हणजे दोनही सममूल्यावरती आहेत. प्रीमियमला मराठीमध्ये म्हटलं जातं अधिमूल्यावरती. ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा म्हणजे बाजारभाव हा छापील किमतीपेक्षा जास्त असतो तेव्हा तो शेअर्स हा अधिमूल्यावरती असतो. आणि ज्यावेळी बाजारभाव आणि मार्केट व्हॅल्यू, बाजारभाव आणि फेस व्हॅल्यू म्हणजे छापील किंमत सेम असते त्यावेळेस तो सममूल्यावरती आहे, ॲट पर असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे, इफ मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. याला मराठीमध्ये म्हटलं जातं अवमूल्य. म्हणजे जेव्हा बाजारभाव हा छापील किमतीपेक्षा कमी असतो तेव्हा तो शेअर हा डिस्काउंटवरती आहे किंवा अवमूल्यावरती आहे असं म्हटलं जातं. म्हणजे अधिमूल्य म्हणजे प्रीमियम ज्याच्यामध्ये बाजारभाव जास्त असतो, पर म्हणजे सममूल्य ज्याच्यामध्ये बाजारभाव आणि छापील किंमत दोनही सेम असतात, आणि डिस्काउंट म्हणजे अवमूल्य ज्याच्यामध्ये बाजारभाव हा कमी असतो, छापील किंमत जास्त असते. त्याला डिस्काउंट किंवा अवमूल्य असं म्हटलं जातं. यावरून एक अंदाज आपण काढू शकतो, ज्यावेळी मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असते त्यावेळी ती कंपनी बहुतांश वेळा ही फायद्यामध्ये असते, आणि ज्यावेळी मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असते त्यावेळी ती कंपनी बहुतेक वेळा तोट्यामध्ये चाललेली असते. असा अर्थ आपल्याला घेता येऊ शकेल. प्रत्येक बाबतीमध्ये हे खरं ठरेल असं नाही. आता या बाबींवरती आधारित आणखी एक पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रेट ऑफ रिटर्न, ज्याला परतावा दर मराठीमध्ये म्हटलं जातं, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं ROR म्हणजे रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑर कन्सिडर इन पर्सेंटेज. म्हणजे तो नेहमी शेकड्यामध्ये सांगितला जातो आणि त्याचा एक फॉर्म्युला आहे RORचा. ROR मीन्स रेट ऑफ रिटर्न विच इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम डिवाइडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. म्हणजे त्या कंपनीमध्ये एखादी रक्कम गुंतवल्यानंतर आपल्याला किती परतावा पुन्हा मिळतोय ते शेकडेवारीमध्ये सांगितलं जातं. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला किंवा सूत्र आहे रेट ऑफ रिटर्न म्हणजे परताव्याचा दर बरोबर लाभांश किंवा मिळालेला एकूण लाभांश किंवा लाभांशातून मिळणारी इन्कम डिवाइडेड बाय सम इन्व्हेस्टेड म्हणजे एकूण गुंतवणूक गुणिले 100. असा एक सिंपल फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण काही एक्झाम्पल्स आणि या ज्या कन्सेप्ट आहेत महत्त्वाच्या म्हणजे कंपॅरिझन ऑफ FV आणि MV या 3 कन्सेप्टचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 4.3 मधील एक्झाम्पल सोडवणार आहोत जे अतिशय सोपे आहेत. सुरुवातीला एक ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल म्हणून. हा एक टेबल आहे, यामध्ये 4 कॉलम आहेत. पहिला सिरियल नंबर, फेस व्हॅल्यू, शेअर इज ॲट असा एक कॉलम आहे आणि मार्केट व्हॅल्यू असा एक कॉलम आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, इथे एक रिकामी जागा दिलेली आहे, इथे एक रिकामी जागा आहे आणि याही ठिकाणी एक रिकामी, असे एकूण 3 रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, परीक्षेला आपल्याला ऍक्टिव्हिटी आल्यानंतर ते शक्यतो त्यामध्ये एकतर 4 फिल इन द ब्लँक्स असतील किंवा 6 असतील. 4 जर असतील तर ते एक्झाम्पल 2 मार्कांना आणि 6 जर असतील तर ते एक्झाम्पल 3 मार्कांना असतं. प्रश्न क्रमांक 2 किंवा प्रश्न क्रमांक 3A मध्ये आपल्याला या स्वरूपातल्या ऍक्टिव्हिटी येऊ शकतात. आता इथं आपण समजावून घेऊयात. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे की एका शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजे छापील किंमत 100 रुपये आहे आणि तो जो शेअर आहे शेअर इज ॲट पर. व्हॉट इज मीन बाय पर? पर म्हणजे सममूल्य. आणि सममूल्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू बोथ द व्हॅल्यूज आर इक्वल. म्हणजे जर हा शेअर पर वरती असेल, सममूल्यावरती असेल तर जेवढी फेस व्हॅल्यू आहे तेवढीच मार्केट व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे इथं जी फिल इन द ब्लँक येणार आहे ती असणार आहे ₹100. हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलचा आपण या ठिकाणी विचार करूयात.
शेअर व्हॅल्यू किंवा शेअरची जी व्हॅल्यू आहे मार्केट व्हॅल्यू ती 575 म्हणजे 575 रुपये त्याचे बाजारभाव आहे, पण तो शेअर प्रीमियमवरती आहे, 500 रुपये प्रीमियमवरती आहे. व्हॉट इज मीन बाय प्रीमियम? प्रीमियमला मराठीमध्ये म्हटलं तर अधिमूल्य. अधि म्हणजे अधिकचं मूल्य. मग किती रुपये अधिकचं मूल्य आहे? 500 रुपये अधिकचं मूल्य आहे छापील किमतीपेक्षा. म्हणजे जेव्हा एखादा शेअर प्रीमियमवरती असतो तेव्हा तो जर 500 रुपये प्रीमियमवरती असेल तर तो त्याचा बाजारभाव जो आहे तो बाजारभाव हा मार्केट फेस व्हॅल्यूपेक्षा 500 रुपयांनी जास्त आहे. मग हा जर 500 रुपयांनी जास्त असेल फेस व्हॅल्यूपेक्षा, याचा अर्थ याचा जो फेस व्हॅल्यू किंवा छापील किंमत जी आहे ती 75 रुपये असणार आहे, म्हणून या ठिकाणी 75 रुपये आले. आता या ठिकाणी पहा, फेस व्हॅल्यू हा प्राइस जी आहे किंवा त्याची छापील किंमत 10 रुपये सांगितलेली आहे, पण मार्केट व्हॅल्यू 5 रुपये आहे. मग या ठिकाणी फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी आहे, याचा अर्थ हा जो शेअर आहे तो अवमूल्यावरती आहे, त्याला डिस्काउंटवरती म्हटलं. आणि किती रुपये डिस्काउंटवरती आहे? तर 5 रुपयाने याची किंमत कमी झालेली आहे, म्हणून डिस्काउंट या ठिकाणी 5 रुपये असणार. म्हणजे या ठिकाणी मराठीतील माध्यमाच्या मुलांनी या ठिकाणी अवमूल्य ₹5 असं लिहावं लागेल, म्हणजेच डिस्काउंट ₹5 ही आपली ऍक्टिव्हिटी असणार आहे. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. हे जर तुम्हाला समजलं असेल तर पुढचे एक्झाम्पल अतिशय सोपी आहे. मिस्टर अमोल परचेस्ड 50 shares of face value ₹100 and when the market value of the share is ₹80, company had given 20% dividend. Find the rate of return on the interest. आता प्रत्येक वेळी आपण तो फॉर्म्युला वापरणार आहोत असं नाही. ज्या ठिकाणी आपल्याला सोपी एखादी मेथड असेल त्या ठिकाणी आपण ती वापरूयात. म्हणजे अमोलने 50 शेअरची खरेदी केली ज्यांची छापील किंमत 100 रुपये होती अँड द मार्केट व्हॅल्यू इज ऑफ ₹80, म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू 80 रुपये. अशा वेळी कंपनीनं 20% डिव्हिडंड जाहीर केलेला होता, तर त्याला रेट ऑफ रिटर्न म्हणजे परताव्याचा दर किती असेल ते आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. यामध्ये दिलेली बाब काय आहे पहा. फेस व्हॅल्यू इज ₹100, मार्केट व्हॅल्यू इज ₹80, म्हणजे छापील किंमत 100 रुपये आहे, बाजारभाव 80 रुपये आहे आणि एकूण शेअर्स जे आहेत ते एकूण शेअर्स त्याचे या ठिकाणी 50 आहेत. तर मग इन्व्हेस्टमेंट आपण 50 शेअर्सची काढून मग रेट ऑफ रिटर्न काढण्याऐवजी आपण एका शेअरवरती जरी समजा रेट ऑफ रिटर्न शोधला, परतावा शोधला तरी चालण्यासारखं आहे. मग आपण एका शेअरला गृहीत धरून आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट पाहूयात. बाजारभाव 80 रुपये आहे, म्हणजे एक शेअर खरेदी करण्यासाठी त्याला 80 रुपये लागतील, म्हणून त्याची एकूण गुंतवणूक आपण 80 रुपये म्हणूयात. देअरफॉर इन्व्हेस्टमेंट पर शेअर इज इक्वल टू ₹80. नाव डिव्हिडंड इज 20%. आता डिव्हिडंड जो आहे तो नेहमी फेस व्हॅल्यूवरती काढला जातो आणि फेस व्हॅल्यू या ठिकाणी 100 रुपये. मग 20% प्रमाणे 100 रुपयावरती आपल्याला 20 रुपये डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळणार आहे. 20% म्हणजे 100ला 20 रुपये आणि या ठिकाणी फेस व्हॅल्यू 100 रुपये असल्यामुळे 20% प्रमाणे 100 रुपयावरती 20% हे 20 रुपयेच मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी लाभांश मधला जो इन्कम आहे तो इन्कम 20% असणार आहे. मग या ठिकाणी आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण लिहिला. रेट ऑफ रिटर्न दॅट मीन्स ROR इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन्कम जो आहे तो एका शेअरचा आपण शोधला, 50 शेअरची या ठिकाणी शोधण्याची आवश्यकता नाही आहे, मग तो 20 असेल डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड. आता किती रुपये गुंतवलेले आहेत एका शेअरसाठी तर 80 रुपये, म्हणजे 20 भागिले 80 गुणिले 100. आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ते सिम्प्लिफिकेशन येणार आहे रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 25%. म्हणजे अमोलचा त्याच्या गुंतवणुकीवरती असलेला जो परताव्याचा दर आहे तो परताव्याचा दर असणार आहे 25%. हे सिंपल एक्झाम्पल आहे. म्हणजे या ठिकाणी 50 शेअरची गुंतवणूक काढून 50 शेअरचं पुन्हा डिव्हिडंड शोधायचा ते करण्याची आपल्याला आवश्यकता या ठिकाणी अजिबात नाही. त्या रीतीने केलं तरी उत्तर आपलं 25% येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे. जोसेफ परचेस्ड द फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जोसेफने खालीलप्रमाणे काही शेअर्सची खरेदी केलेली आहे. कंपनी ए मध्ये त्याने 200 शेअर्स घेतलेत, त्यावेळी फेस व्हॅल्यू होती ₹2 आणि प्रीमियमवरती ते शेअर्स होते ₹18. प्रीमियम म्हणजे अधिमूल्य, म्हणजे ₹2चा शेअर्स हा ₹18 अधिमूल्याने विकला गेला, म्हणजे तो शेअर्स त्याला ₹20 मिळालेला असेल. आपण ते उदाहरण सोडवताना कॅल्क्युलेट करणार आहोत. कंपनी बी मध्ये त्यांनी 45 शेअर्स खरेदी केले, मार्केट व्हॅल्यू होती ₹500 आणि कंपनी सी मध्ये एक शेअर खरेदी केला, त्यावेळी मार्केट व्हॅल्यू होती ₹10,540. आता
कंपनी ए मधील गुंतवणूक आधी आपण शोधूयात. फॉर कंपनी ए, नंबर ऑफ शेअर्स इज 200, फेस व्हॅल्यू इज 20 अँड प्रीमियम इज 100. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, खरेदी किंवा विक्री करताना ती मार्केट व्हॅल्यूने होते, म्हणून त्या कंपनीतील गुंतवणूक शोधताना मार्केट व्हॅल्यू गुणिले एकूण शेअर्स असा आपण एक फॉर्म्युला यापूर्वीच्या विश्लेषणामध्ये पाहिलेला आहे. मग या ठिकाणी आधी आपल्याला मार्केट व्हॅल्यू शोधावं लागेल. मार्केट व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू. आता हे प्रीमियमवरती आहेत. 18 रुपये अधिमूल्य, जास्तीच्या पैशाने 18 रुपये जास्त आकारले जाऊन फेस व्हॅल्यूवरती मग त्याची मार्केट व्हॅल्यू निघणार आहे. म्हणून फॉर्म्युला आहे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम. प्रीमियम म्हणजे अधिमूल्य, हे लक्षात ठेवा. 2 रुपयाचा शेअर 18 रुपये अधिमूल्याने खरेदी केलेला आहे, म्हणजे 2 रुपये अधिक 18 रुपये म्हणजे टोटल मार्केट व्हॅल्यू असणार आहे 20 रुपये. म्हणजे कंपनी ए मधील तो शेअर जोसेफला एक शेअर 20 रुपयांना मिळाला आहे. असे एकूण त्याने 200 शेअर्स घेतलेले आहेत. म्हणून कंपनी ए मधील गुंतवणूक असणार आहे इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू, दॅट मीन्स 200 इंटू 20, दॅट मीन्स 4000 रुपीज. ही कंपनी ए मधील त्याची गुंतवणूक आहे. याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हणूया. आता कंपनी बी मधली गुंतवणूक शोधण्यासाठी आपल्याला डायरेक्ट मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत, म्हणून आपण डायरेक्ट दोघांचा गुणाकार करू शकतो. देअरफॉर कंपनी बी, नंबर ऑफ शेअर्स इज 45, मार्केट व्हॅल्यू इज 500. देअरफॉर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए म्हणजे कंपनी बी मधील एकूण गुंतवणूक बरोबर नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, एकूण शेअर गुणिले बाजारभाव, म्हणजे एकूण शेअर्स आहेत 45, बाजारभाव आहे 500 रुपये, 45 गुणिले 500 केले की 22,500 रुपीज, म्हणजे 22,500 ही जोसेफची कंपनी बी मधील एकूण गुंतवणूक असणार आहे. त्यानंतर कंपनी सी मध्ये एक शेअर घेतलेला आहे, त्यावेळी मार्केट व्हॅल्यू होती 10,500 रुपीज. म्हणजे यातील गुंतवणूक शोधण्यासाठी 1 गुणिले 10,500 करावं लागेल, 540 करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू, दॅट मीन्स 1 इंटू 10,540, दॅट मीन्स 10,540. दिस इज इक्वेशन 3. आता जोसेफची एकूण गुंतवणूक शोधण्यासाठी समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3 या 3 समीकरणात मिळालेल्या एकूण गुंतवणुकीच्या रकमा यांची आपल्याला ऍडिशन करावं लागेल. तर टोटल इन्व्हेस्टमेंट फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, total investment is equal to 4,000 plus 22,500 plus 10,540. That means total investment of Joseph is rupees 37,040. ही त्याची एकूण गुंतवणूक असणार. म्हणजे एकूण गुंतवणूक एखाद्या कंपनीतील शोधायची असेल, सम इन्व्हेस्टेड शोधायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट शोधायची असेल तर त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू, नॉट फेस व्हॅल्यू. म्हणजे मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव, त्या किमतीनं खरेदी किंवा विक्री झालेली असते, म्हणून त्याने त्याला नंबर ऑफ शेअरला मल्टिप्लाय करायचं असतं. नेक्स्ट अँड फोर्थ एक्झाम्पल इज श्रीमती देशपांडे परचेस्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ॲट प्रीमियम ऑफ 20. हाऊ मेनी शेअर्स विल सी गेट फॉर ₹20,000. म्हणजे मिसेस देशपांडे, श्रीमती देशपांडे जे आहेत त्यांनी 5 रुपये छापील किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्याने खरेदी केलेले आहेत. तर 20,000 रुपयांमध्ये त्यांना किती शेअर्स मिळतील असा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला पुन्हा बाजारभाव काढणं गरजेचं आहे. फेस व्हॅल्यू इक्वल टू ₹5, प्रीमियम हा 20 रुपये आहे, म्हणजे अधिमूल्य 20 रुपये आहे. म्हणजे आपल्याला 5 रुपयांमध्ये 20 रुपये मिळवले की बाजारभाव मिळणार आहे. देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, दॅट मीन्स 5 प्लस 20, दॅट मीन्स मार्केट व्हॅल्यू इक्वल टू 25. नाव नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू. मग टोटल गुंतवणूक त्यांची 20,000 रुपये आहे आणि एक शेअर 25 रुपयांना मिळालेला आहे, म्हणून 20,000 रुपयांना आपल्याला 25ने डिवाइड करावं लागेल आणि ते जे सिम्प्लिफिकेशन असणार आहे त्याचा आन्सर असणार आहे 800. दॅट मीन्स श्रीमती देशपांडे परचेस्ड ऑर सी गॉट 800 शेअर्स ऑफ दॅट कंपनी. म्हणजे त्यांना 800 शेअर्स 20,000 रुपयांमध्ये मिळाले असतील, ज्याची फेस व्हॅल्यू 5 रुपये आहे आणि अधिमूल्य 20 रुपये आहे. त्यानंतर सिंपल 5वं एक्झाम्पल पुन्हा असंच आहे. श्री शांतीलाल परचेस्ड 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ₹120. कंपनी पेड 7% डिव्हिडंड. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा, आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि मार्केट व्हॅल्यू 120 रुपीज आहे. याचा अर्थ या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, बाजारभाव हा छापील किमतीपेक्षा जास्त आहे,
म्हणजे या ठिकाणी शेअर्स अधिमूल्यावरती आहेत, ॲट प्रीमियम आहेत. आणि कंपनीने 60% डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द फेस व्हॅल्यू, हे लक्षात ठेवा. या एक्झाम्पलसाठी ते महत्वाचं आहे. म्हणजे आता गिवन काय आहे पहा, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹120. नाव डिव्हिडंड इज 7%. आता टोटल डिव्हिडंड इन्कम जो आहे तो फेस व्हॅल्यूवरती आपल्याला काढायचा आहे. तो 60% प्रमाणे आहे आणि फेस व्हॅल्यू आहे ₹10, सॉरी ₹100. मग 100वरती आपण 60% प्रमाणे काढूयात. मग 100 गुणिले 60% म्हणजे 7 अपॉन 100 गेट्स कॅन्सल. ₹7 इज डिव्हिडंड इन्कम ऑन अ सिंगल शेअर. एका शेअरवरचा हा इन्कम आहे, डिव्हिडंड इन्कम आहे. मग आपल्याला 150 शेअरवरचा डिव्हिडंड इन्कम काढण्याची गरज नाहीये. मगाशी पहिल्या एक्झाम्पल प्रमाणे आपण हे एक्झाम्पल सोडवणार. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम डिवाइडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू ₹100. आता डिव्हिडंड इन्कम हा एका शेअरवरचा ₹7 आहे आणि सम इन्व्हेस्टेड म्हणजे एकाच शेअरसाठी किती गुंतवणूक करणार आहेत तर ते बाजारभावाप्रमाणे जेवढ्याला शेअर्स घेतला असेल तेवढी त्यांची गुंतवणूक असेल. आणि एका शेअरचा बाजारभाव ₹120 आहे, म्हणून या ठिकाणी गुंतवणूक जी आहे ती 120 असेल. डिव्हिडंड ₹7 आहे, म्हणजे 7 अपॉन 120 इंटू ₹100. याला आपण सिम्प्लिफाय केलं की अप्रॉक्सिमेट उत्तर येणार आहे 5.83%, म्हणजे 5.83% एवढा त्यांचा रेट ऑफ रिटर्न असणार आहे. देअरफॉर आन्सर इज द रेट ऑफ रिटर्न फॉर श्री शांतीलाल इज 5.83% ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. त्यांचा परताव्याचा जो दर आहे तो 5.83% असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 150 इज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गिवन इन द एक्झाम्पल, ती आपण यूज केलेली नाही. एका शेअरवरती काढला काय किंवा 150 शेअरवरती काढला काय, हा रेट ऑफ इंटरेस्ट चेंज होणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल जे लास्ट असणार आहे यातलं, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, म्हणजे दोन कंपन्यांचे शेअर किंवा दोन शेअर्स आहेत त्यांचे फेस व्हॅल्यू सेम आहेत, देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल, म्हणजे कोणत्या कंपनीतील शेअर्समधील गुंतवणूक ही जास्त फायदेशीर आहे ते आपल्याला शोधायचे. कंपनी ए न 16% डिव्हिडंड जाहीर केलेला आहे आणि त्यांची मार्केट व्हॅल्यू ही ₹80 आहे. तर कंपनी बी ने 20% डिव्हिडंड जाहीर केलेला आहे आणि त्यांची मार्केट व्हॅल्यू ₹120 आहे. आता प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं तर डिव्हिडंड हा ए कंपनीचा फक्त 16% आहे, बी कंपनीचा 20% आहे. कदाचित आपल्याला असं वाटू शकेल की बी कंपनी फायदेशीर आहे, परंतु आपण कॅल्क्युलेशन केल्याशिवाय उत्तर सांगू शकणार नाही. म्हणून आपण कॅल्क्युलेशन करूयात. दोघांच्याही फेस व्हॅल्यू सेम आहेत असं त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून दोघांच्याही फेस व्हॅल्यू आपण ₹100 गृहीत धरूयात. लेट फेस व्हॅल्यू ऑफ ईच टाईप ऑफ शेअर इज ₹100. प्रत्येकाची फेस व्हॅल्यू म्हणजे छापील किंमत जी आहे ती ₹100 आपण म्हणूया. आणि दोघांची तुलना करायची आहे, कोणती कंपनीतील इन्व्हेस्टमेंट ही फायदेशीर आहे त्यासाठी आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ रिटर्न काढावे लागतील, ROR म्हणजे परताव्याचा दर शोधावा लागेल. आणि ज्याचा परताव्याचा दर जास्त असेल ती कंपनी फायदेशीर असणार आहे, त्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर असणार आहे. आता पहा, फॉर कंपनी ए डिव्हिडंड इज ₹16, मार्केट व्हॅल्यू इज ₹80. आता या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ रिटर्न शोधावं लागेल. ऑन इन्व्हेस्टिंग ₹80 फॉर अ शेअर द डिव्हिडंड इज ₹100. आता सॉरी ₹16. त्या कंपनीचा शेअर जो आहे त्याची फेस व्हॅल्यू ₹100 आणि 16% डिव्हिडंड त्यांनी जाहीर केलेला आहे, म्हणून ₹100वरती 16% शोधले की आपल्याला ₹16 मिळणार आहेत. म्हणजे ए या कंपनीसाठी मिळणारा लाभांश जो आहे एका शेअरवरचा तो ₹16 आहे आणि एक शेअर खरेदी करायला मार्केट व्हॅल्यू प्रमाणे ₹80 लागणार आहेत, म्हणून ती त्याची इन्व्हेस्टमेंट असणार आहे ए कंपनीतील. म्हणून रेट ऑफ रिटर्न जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू ₹100. म्हणजे डिव्हिडंड इन्कम म्हणजे त्या कंपनीतील 16% प्रमाणे ₹100च्या शेअरवरती ₹16 आपल्याला मिळतात, इन्कम होतात, म्हणून ते 16 असणार आहे. आणि एका शेअरची खरेदी किंमत जी आहे ती ₹80 बाजारभाव, म्हणून या ठिकाणी 80 असतील. जर आपण याला सिम्प्लिफाय केलं, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 16 डिवाइडेड बाय 80 इंटू 100 आणि जर सिम्प्लिफाय केलं तर आपलं उत्तर असणार आहे रेट ऑफ रिटर्न म्हणजे परताव्याचा दर इज इक्वल टू 20% आहे. ए कंपनीचा परताव्याचा दर हा 20% आला. फक्त या संकल्पना ज्या डिव्हिडंड इन्कम, सम इन्व्हेस्टेड या संकल्पना काळजीपूर्वक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, त्यांच्या व्हॅल्यूज लिहिता येणं गरजेचं आहे.
आता कंपनी बी साठी डिव्हिडंड 20% आहे आणि मार्केट व्हॅल्यू आहे 120 रुपये. मग एक शेअर खरेदी करण्यासाठी 120 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे आणि या कंपनीनं 20% डिव्हिडंड जाहीर केलाय. याची फेस व्हॅल्यू आपण 100 रुपये गृहीत धरली. मग 20% प्रमाणे या कंपनीचा डिव्हिडंड जो आहे तो मिळणार आहे, डिव्हिडंड इन्कम असणार आहे 20 रुपीज. ऑन इन्व्हेस्टिंग ₹120 फॉर अ शेअर द डिव्हिडंड इज ₹20. याप्रमाणेच आहे. पुन्हा हाच फॉर्म्युला आपण वापरूयात. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम डिवाइडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100 रुपीज. दॅट मीन्स या ठिकाणी येतील डिव्हिडंड इन्कम 20 रुपये, या ठिकाणी इन्व्हेस्टेड सम जी आहे ती 120 असणार आहे. दॅट मीन्स रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 120 इंटू 100. आणि जर याला आपण सिम्प्लिफाय केलं तर त्याचं पर्सेंटेज येतं 16.67%. इट इज अप्रॉक्सिमेट. इट इज इक्वेशन नंबर 2. आता जर आपण दोन रेट ऑफ रिटर्नची तुलना जर केली तर कंपनी एचा रेट ऑफ रिटर्न हा कंपनी एच्या रेट ऑफ रिटर्न पेक्षा अधिक आहे. म्हणजे याचा अर्थ कंपनी ए मधील गुंतवणूक ही जास्त प्रॉफिटेबल असणार आहे. हे आपला आन्सर असणार आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन से दॅट द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. म्हणजे ए कंपनीतील गुंतवणूक जास्त फायदेशीर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिसमध्ये 6 एक्झाम्पल होते. मी 6ही एक्झाम्पल सोडून दिलेले आहेत. व्हिडिओ वारंवार पाहून पॉज करून हे एक्झाम्पल्स आपल्या वहीमध्ये नोंदवून घ्या. काही अडचण असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे आभार. परंतु अजूनही काही विद्यार्थ्यांनी जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आतापर्यंत अपलोड झालेले सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि यापुढेही अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.